नमस्कार, मी विजया वामन। दोन भावांच्या भांडणात ड्रायव्हर मालक होऊन बसला। 23 तारखेपासून आज 29 तारखेपर्यंत मी रोज सोशल मीडियावरती ही पोस्ट बघते आणि ही पोस्ट टॅग केली जाते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना। माझ्यासारखं आणखी कुणाकुणाला वाटतंय की महाराष्ट्रात कोणतीही लाट असली तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ जर एकत्र असते तर कुणाचंच काही चाललं नसतं। यावरच आजचा हा व्हिडिओ करायचा आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंना फटका बसलाय। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या 20 जागा निवडून आल्या तर राज ठाकरेंच्या मनसेला भोपळाही फोडता आलेला नाही। यापुढे पक्ष पराभव पाहणार नाही अशी वल्गना करणाऱ्या राज यांना भाजपशी सलगी करून देखील यश मिळालेलं दिसत नाही। या निकालानंतर भाजपने ठाकरे बंधूंचं राजकारण संपवलं अशी चर्चा आता सुरू आहे। भविष्यात ठाकरे हा ब्रँड जिवंत ठेवायचं असल्यास उद्धव आणि राज यांनी आता तरी एकत्र यायला हवं अशा चर्चा सुरू आहे। ठाकरे बंधू एकत्र येणार का? समजा तसं झालंच तर त्याचा राज्याच्या राजकारणावर कसा प्रभाव पडू शकतो याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। एक हाती सत्ता। जेव्हापासून राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली तेव्हापासून राज्याच्या राजकारणात मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला। सुरुवातीला बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना करून आधी मराठी व नंतर हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला। त्याच लाईनवर राज ठाकरेंनी आपला पक्ष पुढे नेला। 2009च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी अभूतपूर्व यश मिळवत तब्बल 13 आमदार निवडून आणले, परंतु नंतरच्या निवडणुकांमध्ये त्यांना सातत्यानं पराभव स्वीकारावा लागला। बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर ठाकरे बंधू एकत्र येतील अशा चर्चा सातत्यानं होऊ लागल्या, परंतु त्या केवळ चर्चाच ठरल्या। आता ही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेकडून 128 उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले, पण मनसेची एकही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही। वरळी, दादर, माहीम या प्रतिष्ठेच्या मतदारसंघात राज ठाकरे यांना हार मानावी लागली। मुंबईकरांच्या मते हे दोन्ही बंधू वेगवेगळे असल्यानं मराठी व काही प्रमाणात हिंदुत्ववादी मतांची विभागणी झाली। हे दोन्ही बंधू एकत्र असते तर एक हाती सत्ता आली असती असंही मत व्यक्त केलं जाते। 2. मराठी मतविभाजन टळे। सध्याच्या राजकीय परिस्थितीत दोघेही ठाकरे बंधू अडचणीत आहेत। राज ठाकरे जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांची ताकद होती, नंतर त्यांची ताकद कमी होत गेली। आता उद्धव ठाकरेंचीही ताकद कमी झाली आहे। शिवसेना विभागली गेल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा नवचैतन्य निर्माण करणं गरजेचं आहे। राज आणि उद्धव एकत्र आल्यास हे चैतन्य निर्माण होऊ शकतं। ठाकरे हा ब्रँड मुंबईत आहे, मुंबईत तर ठाकरेच पाहिजे अशी लोकांची धारणा आजही आहे। मुंबई आणि ठाकरे घराणं यांचं पूर्वीपासूनचं नातं आहे। अगदी प्रबोधनकार ठाकरेंपासून संपूर्ण ठाकरे घराण्याने मुंबईच्या जडणघडणीत मोठे योगदान दिलंय। त्यामुळे हे दोन्ही बंधू एकत्र आल्यास मराठी माणूस एक होऊ शकतो। नंबर 3. घरभेदी समोर येणार। महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या काळात झालेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत गंभीर आरोप केले होते। मी आणि उद्धव एकत्र येऊ नये यासाठी अनेक जण प्रयत्न करतात, यामध्ये काही जण आतले आहेत आणि बाहेरचेही असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलं। ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्राचे चित्र बदलेल असं वाटत नाही का? या प्रश्नावर बोलताना राज यांनी मी काय करणार आणि बोलणार, समोरूनही तसं वाटलं पाहिजे असं म्हणत राज यांनी सूचक वक्तव्य केलं। दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही आपल्या एका मुलाखतीत राज यांनी महाराष्ट्र द्वेषींना पाठिंबा दिल्यावर त्यांच्यासोबत कसं जावं असा प्रश्न निर्माण केला। राज ठाकरेंची भाजपशी असलेली सलगी उद्धव ठाकरेंना पचनी पडली नाही, त्यावरून त्यांनी हा टोला लगावला होता। समजा राज यांनी भाजपची साथ सोडली तर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात व त्यातून भाजपचं महाराष्ट्रात सुरू असलेलं मतध्रुवीकरणाचं राजकारणही थांबू शकतं असं काही राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जातं। नंबर 4. मराठी जनतेचा मिळालेला प्रतिसाद। महाराष्ट्रानं 2019च्या नंतरच्या राजकारणात वेगवेगळ्या युती व आघाड्या पाहिल्यात। सत्तेसाठी राजकीय पक्ष नैतिकता सोडून कसे एकमेकांना मिठ्या मारतात, तत्व, राजकीय मूल्य यांना सत्तेसाठी कशी तिलांजली दिली जाते हेही जनतेने पाहिलंय। आता लोकांना याची शिसारी आली आहे। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास दोन्ही ठाकरे बंधूंना मराठी जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळू शकतो। 2009ला शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरेंना लोकांनी ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला ते बघता मराठी लोकांना राजकारणात ठाकरेंची गरज आहे हे सिद्ध झालंय। राज यांचा आक्रमकपणा तर उद्धव ठाकरेंचा संयमीपणा हे एकत्र आल्यास मोठा राजकीय बदल घडू शकतो। नंबर 5. महापालिका निवडणुकीवर प्रभाव। पुढील वर्षाच्या सुरुवातीला मुंबई ठाणे महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत। या मोठ्या महानगरपालिकांवरती सत्ता मिळवणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय। लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर भाजप मुंबई महानगरपालिकेवरती डोळा ठेवू नये। निवडणुकीच्या आधी ठाकरे बंधू एकत्र आल्यास भाजपच्या पोटात गोळा आल्याशिवाय राहणार नाही।
कारण मुंबईत केवळ ठाकरे ब्रँडच चालतो हे सर्वजण ओळखून आहे. त्या दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यास या दोन्ही महानगरपालिकांवरती सत्ता मिळवणं उद्धव व राज ठाकरे या जोडीला सहज शक्य आहे. दोघांचीही मुंबईत मोठी ताकद आहे. त्यामुळे राज व उद्धव एकत्र आल्यानं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एक हाती जिंकण्याची ताकद दोघांमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचा पण शेवटचा मुद्दा माझा असा आहे की तुम्ही इमॅजिन करा, जे ठाकरे कधी काँग्रेस सोबत किंवा राष्ट्रवादी सोबत जाऊ शकत नव्हते, ते सत्ता स्थापन करण्यासाठी किंवा राजकीय मूल्य, राजकीय तत्व यांना बाजूला ठेवून सत्तेत जाऊ शकतात. जे भाजप कधी काँग्रेस सोबत, राष्ट्रवादी सोबत हातमिळवणी करू शकत नव्हतं, ते काँग्रेस समजा सोडून देऊया, पण काँग्रेसचे बरेचसे नेते भाजपमध्ये घेऊन त्यांच्यासोबत घरोबा करू नये, एकनाथ शिंदेसोबत घरोबा करू नयेत, सगळ्या गोष्टी बाजूला सारतायत. आणि राज ठाकरे ज्यांनी 2019ला भाजपच्या विरोधात भूमिका घेतली, तीच भूमिका त्यांनी लोकसभेला बदलवून भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. जर या सगळीकडे तुम्ही नीतिमत्ता आणि मूल्य जर सोडतायत, तर मग फक्त दोन भाऊ एकत्र येण्यामध्येच कसले तत्व, कसला इगो मध्ये येतोय? जर तुम्ही दोघे एकत्र येणारे बाकीच्या एकत्र आल्यानं बाकीच्या सगळ्या आघाड्या फुटू शकतात. आणि वन हँड जर ठाकरे बँड, हिंदुत्व, मराठी मुद्दा जर चालू शकतो, तर मग हे दोन भाऊ कोणत्या इगोमुळे अडून बसलेत असा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतंय? आत्ताच्या घडीला जे मीम्स व्हायरल होत आहे की दोन भावांच्या भांडणात ड्रायव्हर मालक होऊन बसलाय, त्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र असते तर एकनाथ शिंदेंनी हे काही केलं नसतं, बंडखोरी केली नसती, ती सक्सेस झाली नसती. पण या दोन भावांच्या भांडणात खरोखर ड्रायव्हर मालक बनून बसलाय. या जे मीम्स व्हायरल होत आहेत याच्याशी तुम्ही सहमत आहात का? कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. आणि कुणाला वाटतंय हे दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे त्यांनीही कमेंट करा. जय महाराष्ट्र.